हॅलो डिअर फ्रेंड्स, मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय महत्त्वाचा विषय. सेक्स करण्यापूर्वी आणि नंतर पुरुषांनी नक्की कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. अनेक पुरुष या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांच्या सेक्स लाईफमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे, ते प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून. डॉक्टर उमेश मुंदडा हे गेल्या 40 वर्षांपासून ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट म्हणून या क्षेत्रात काम करत आहे. 1985 पासून त्यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक याची स्थापना होत त्यांनी सगळ्यांची मदत केली आहे. आज त्यांच्या क्लिनिकची मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि तिथे ते सोमवार ते शुक्रवार दररोज प्रॅक्टिस करतात. याशिवाय शनिवार आणि रविवार ते पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये देखील रुग्णसेवा देतात. महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांची क्लिनिक कार्यरत आहे. इतक्या वर्षाच्या अनुभवानुसार डॉक्टर उमेश मुंदडा यांनी काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत, ज्या प्रत्येक पुरुषाने पाळल्या पाहिजे. डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की सेक्स ही एक नैसर्गिक पण जबाबदारीने केली जाणारी प्रक्रिया असली पाहिजे आणि म्हणूनच जी जबाबदारी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे सेक्स नंतर लघवी करणे आणि फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण सेक्स दरम्यान अनेक वेळा जंतू प्रायव्हेट पार्टमध्ये प्रवेश करू शकतात. जर तुम्ही सेक्स नंतर लघवी केली तर हे जंतू शरीराबाहेर टाकले जातात आणि त्यामुळे UTI सारख्या संसर्गाचा धोका होत नाही, ज्याला की आपण युरिन इन्फेक्शन म्हणतो. यामुळेच डॉक्टर उमेश मुंदडा सल्ला देत आहेत की स्वतःला इंटिमेसी नंतर लघवी करण्याची सवय नक्की लावा. दुसरा मुद्दा आहे सेक्स करण्यापूर्वी जेवण. होय, तुम्ही सेक्स करण्यापूर्वी जेवू शकता, पण त्यात अंतर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जेवण झाल्यावर लगेच सेक्स केल्यास पोट फुगणे, अपचन, थकवा आणि उत्साह कमी होणे असे त्रास होऊ शकतात. यामुळे डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की जेवण आणि सेक्समध्ये किमान 2 तासाचं अंतर ठेवा. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि लैंगिक क्षमताही वाढते. यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्स केल्यानंतर काय खावे आणि काय प्यावे. सेक्स केल्यानंतर थोड्या थकल्यासारखं वाटतं, ते स्वाभाविक आहे, पण लगेचच काहीतरी खाणं टाळा. थोड्या वेळाने 1-2 ग्लास पाणी प्या किंवा दूध प्या. दही यासारखे प्रोबायोटिक पदार्थ उपयुक्त ठरतात आणि कारण ते पचनक्रिया सुधारतात. मात्र डॉक्टर उमेश मुंदडा स्पष्ट सांगतात की रात्री फळ खाणे टाळा, कारण त्याचा पचनावर प्रतिकूल परिणाम होतो. चौथी गोष्ट म्हणजे डोम वापरल्यानंतर ते कसे हाताळावे. अनेक पुरुष सेक्स नंतर वापरलेले कॉन्डोम बेडखाली, उशीखाली ठेवतात, जे पूर्णतः चुकीचं आहे. ही सवय इतर सदस्यांपर्यंत संसर्ग पोहोचवू शकते. म्हणूनच कॉन्डोम काढा, नीट बांधा, टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आणि डस्टबिनमध्ये टाका. कॉन्डोम कुठेही फेकू नका आणि जाळूही नका, कारण यामुळे इतरांना धोका होतो. आता पाचवी गोष्ट म्हणजे अंडरवेअर वापरणे. अनेक वेळा पुरुष सेक्स दरम्यान घातलेली अंडरवेअर नंतर पुन्हा वापरतात, जी चुकीची पद्धत आहे. फोरप्ले दरम्यान हार्मोन्स, घाम आणि शरीरस्त्राव अंडरवेअरमध्ये शोषला जाऊ शकतो. त्याचा अंडरवेअरमध्ये झोपल्यास संक्रमण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे सेक्स नंतर नेहमी स्वच्छ कपडे घालावेत. हाच नियम महिलांना सुद्धा लागू होतो, त्यामुळे त्यांनीही ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे. यानंतर 6वा मुद्दा येतो जोडीदारासोबत झोपणे. अनेक पुरुष सेक्स नंतर लगेच मोबाईल, लॅपटॉप किंवा पुस्तक घेऊन बसतात, दुसऱ्या गोष्टीत गुंतून जातात किंवा दुसऱ्या खोलीत पोहोचतात. पण डॉक्टर मुंदडा यांचं स्पष्ट मत आहे की सेक्स ही फक्त शारीरिक नसून मानसिक आणि भावनिक बंध घट्ट करणारा अनुभव आहे. त्यामुळे जोडीदाराला एकटं सोडू नका, त्याचा किंवा तिच्या सोबत राहा. संवाद साधा, आलिंगन द्या, त्यामुळे नातं अधिक मजबूत होतं. आता शेवटची आणि 7वी गोष्ट, नाईट ड्रेस. तुम्ही म्हणाल हा काय मुद्दा? तर हो, छोटी असली तरी सुद्धा ही महत्त्वाची आहे. होतं काय की अनेक वेळा लोक सेक्स झाल्यावर दुसऱ्या दिवशी तेच कपडे घालून बेडरूममध्ये येतात, जे मूड खराब करणारं असतं. मूड तयार होण्यास कपड्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नवीन आणि स्वच्छ नाईट ड्रेस परिधान करा. त्यामुळे वातावरण सकारात्मक राहतं आणि दोघांनाही फ्रेश वाटतं. म्हणूनच हे सगळं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर उमेश मुंदडा यांनी त्यांच्या अनुभवातून आणि अभ्यासातून या संदर्भातील 7 अत्यंत आवश्यक सवयी सांगितल्या आहेत. त्या प्रत्येक पुरुषाने अंगीकारल्या पाहिजे. यामुळे तुमचं लैंगिक आरोग्य सुधारेल, जोडीदारासोबत नातं अधिक मजबूत होईल, एकूणच जीवनात आनंद व समाधान मिळेल. जर तुम्हाला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही डॉक्टर मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिक छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई किंवा इतर शहरांमध्ये नक्की भेट देऊ शकता. तुम्हाला काही समस्या असतील तर कुठल्याही किंतु परंतु शिवाय त्यांच्याशी संपर्क साधा. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आय नो ही इज द परफेक्ट सोल्युशन ऑफ युअर एव्हरी प्रॉब्लेम.
ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतरांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नव्या माहितीसह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.